नमस्कार सखीनो, माझ्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर्मनीमधील जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याबद्दल माहिती देणार आहे। तर इथं ट्रॅम्प आहे आणि ट्रॅम्प खूप जणांनी बघितलं असणार आहे बॉलिवूड मूवीमध्ये। तर रोडवरती जातात आणि तसेच बसेस तर कॉमन सगळीकडे असतातच, तसेच मेट्रो। तर हे जे 3 पब्लिक ट्रान्सपोर्ट आहेत ते मेन आहेत। तर चला इथे ह्या पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी तिकीट कसे घ्यायचे आणि सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आता आलो आहोत आम्ही ट्राम स्टेशनला आणि इथे आम्ही ॲक्च्युली वेट करत आहोत ट्रॅमसाठी। तर इथं जे स्टेशन असतं स्टँड और ट्रॅम स्टॉप, तर तिथं तुम्हाला तिकीट मशीनसुद्धा त्यांनी दिलेलं असतं। तुम्ही तिथंही तिकीट काढू शकता किंवा ट्रॅममध्ये सुद्धा तिकीट मशीन असतं, तिथंसुद्धा तुम्ही तिकीट घेऊ शकता। तर तिकीट हे 1 डेसाठी सुद्धा असतं किंवा 4 आवर्स 2 आवर याप्रमाणे ऑप्शन असतात। तर तुम्ही कॉईन यूज करून सुद्धा तिकीट घेऊ शकता किंवा तुमच्या क्रेडिट कार्डने सुद्धा तुम्ही तिकीट घेऊ शकता। तर इथे कंडक्टर वगैरे काही नसतात ॲक्च्युली, पण रँडमली तिकीट चेक करतात, कधी येतात आणि कधी चेक करतात सांगता येत नाही। आणि जर त्यावेळेला तुमच्याकडे तिकीट नसेल तर तुम्हाला खूप मोठा असा फाईन बसतो, त्यामुळे तिकीट घेणे हे मस्ट आहे। तर याप्रमाणे स्क्रीन दिलेली असते आणि तिथं संपूर्ण माहिती असते स्टॉपबद्दल, नेक्स्ट स्टॉप कुठला आहे काय, तर सर्व माहिती स्क्रीनवर असते। तर इथं जे रेड कलरचं बटन दिलेलं आहे ते ॲक्च्युली आपल्याला जर स्टॉपला उतरायचं असेल नेक्स्ट स्टॉपला तर आपण ते प्रेस करायचं, मग त्या स्टॉपला ते उतरवतात। तर इथं वरती जे तुम्हाला वायर दिसत आहेत ते ॲक्च्युली सर्व इलेक्ट्रिकचं असतात इथं, जे सिटीमध्ये व्हेकल जातात, तर त्यामुळं याप्रमाणे वायर्स तुम्हाला खूप बघायला मिळतील इथे। तर याप्रमाणे डोर्स ओपन होतात। रेड कलरचं जे तिथं तुम्हाला बटन दिसत आहे ना, ते प्रेस केल्यानंतर याप्रमाणे डोर ओपन होतात। आणि तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की ट्रॅममध्ये सुद्धा तिकीट मशीन असतं, तिथंसुद्धा तुम्ही तिकीट घेऊ शकता। तर इथे आम्ही ऑलरेडी तिकीट घेतलेलं आहे त्यामुळे मी दाखवू शकत नाही, पण इथं समोर जे ते घेत आहे तिकीट, तर याप्रमाणे तिकीट मशीन असतं, तर इथं तुम्ही तिकीट घेऊ शकता। तर आता मी आमच्या नेक्स्ट स्टॉपला उतरणार आहोत। तर पहा याप्रमाणे ट्रॅम स्टेशनवरती सुद्धा त्यांनी स्क्रीनवरती दिलेले असतात की किती वाजता ट्रॅम येणार आहे, किती मिनिटांनी येणार आहे। तर सर्व काही इथं त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेली असतात, त्याप्रमाणे इथं रूट्सची वगैरे सुद्धा दिलेली असतात। तर आता बस स्टॉपवरती आलेलो आहोत आम्ही। तर इथं जे तुम्हाला दिसत आहे मॅप, तर ते पूर्ण बसेस किती वाजता आहे, कुठे जाणार आहे, तर सर्व माहिती दिलेली असते। बस स्टॉपवरच नाही तर तुम्हाला मेट्रो स्टेशनवरती सुद्धा, तसंच ट्रॅम्प स्टेशनवरती सुद्धा याप्रमाणे चार्ट लावलेले असतात। आणि इथं स्क्रीन दिलेली आहे पहा, तर याप्रमाणे आता किती मिनिटांनी बस येणार आहे आणि बस नंबर सर्व इथं दिलेले असते। तर इथे मध्ये जी जागा तुम्हाला दिसत आहे तर तिथं ॲक्च्युली तुम्ही उभा राहू शकता, तिथं जे हँडल दिलेलं आहे त्याला धरून। तर डोरच्या बॅक साईड इथं 3 सीटर असतात आणि इथं ॲक्च्युली 3 डोर आहेत बसेसला, खूप मोठे बसेस असतात। तर इथं जे स्टॉपचं बटन आहे रेड, तुम्हाला जर उतरायचं असेल तर हे प्रेस करायचं, त्यानंतर त्यांनी बस स्टॉप करतात। इथं कंडक्टर वगैरे असं काही नाही आहे सिस्टीम। आणि पुढे जे जागा तुम्हाला दिसत आहे, मी पुढे जाऊन नंतर दाखवते, तिथं प्राईम वगैरे ठेवण्यासाठी त्यांनी जागा दिलेली असतात, तसंच स्क्रीन असतात, त्यावरती आपला पुढचा स्टॉप कुठला आहे, किती वाजता येणार आहे, सर्व माहिती दिलेली असते। तर हे आहे मेट्रो स्टेशन। तर इथे सुद्धा तुम्हाला टायमिंग्स, तसंच बस नंबर, मेट्रो किती वाजता आहे, कुठे जाणार आहे, किती स्टॉप आहेत, सर्व काही तुम्हाला इथं स्क्रीनवर दिलेले असतात। पूर्ण मॅप असतं आणि 5-5 मिनिटाला इथं मेट्रो येतात, त्यामुळं असं नाही की तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागतं, 5-5 मिनिटाला मेट्रो आहे तिथं। तर पहा इथे सर्व रूट
त्यांनी कुठे जातात मेट्रो वगैरे सर्व काही इन्फॉर्मेशन येतं त्यांनी दिलेली आहेत. तुम्हाला मेट्रोचा मंथली पाससुद्धा मिळतो किंवा डेली पाससुद्धा तुम्ही घेऊ शकता, डेली तिकीट सॉरी. मेट्रोमध्ये सुद्धा याप्रमाणे मॅप दिलेला असतो आणि संपूर्ण माहिती असते मॅपवरती रूटचे, आणि तसंच स्क्रीनवरती सुद्धा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन येत असते. तर याप्रमाणे तिकीट मशीन असतात मेट्रो स्टेशनवरती, बस स्टॉप, ट्रॅम स्टेशन सर्वकडे असतात. तिथंसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही बस, ट्रॅम किंवा मेट्रोमध्ये सुद्धा असतात तिथंसुद्धा घेऊ शकता. तर डेली तिकीट, मंथली पास याप्रमाणे ऑप्शन्स असतात. तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर इंटरसिटीमध्ये तुम्हाला मेट्रो मिळतात. तसंच बाहेर जाण्यासाठी म्युनिक म्हणजे जर्मनीमधून तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर TVS याप्रमाणे ट्रेन्स तुम्हाला तिथं मिळतात. तर TVS ट्रेनची मी पूर्ण जर्नी तुम्हाला पॅरिसला आम्ही जेव्हा जात होतो त्यावेळेला दाखवलेली आहे. तर हे थोडेसं तुम्हाला अजून एकदा मी झलक दाखवते. तर याप्रमाणे आत तुम्हाला सीट्स असतात. तसंच विंडो तुम्ही बघितलं आहे. विंडोचं जर तुम्हाला ऊन वगैरे येत असेल तर त्यासाठी त्यांनी स्क्रीन दिलेली असते, ते तुम्ही हे करू शकता. लाईट असते, तसंच ते छोटीशा स्क्रीनवरती सीट नंबर वगैरे दिलेले असतात. आणि तुम्हाला जर टी किंवा टिफॉन वगैरे काय करायचं असेल तर बेंच समोर जे मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे असतात. तर याप्रमाणे सीट्स आहेत आणि डोर इथं जे बटन आहे ते प्रेस केल्यावरती डोर ओपन होतं. तर याप्रमाणे थोडक्यात मी ते दाखवलेलं आहे. तर जर जर्मनीच्या बाहेर जायचं असेल तर तुम्हाला याप्रमाणे ट्रेन तुम्हाला डबल डेकर मिळतात. आणि तर पब्लिक ट्रान्सपोर्टबद्दल मला जी माहिती होती मी तुम्हाला सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.